हॅलो गाईज, तर आज आपण करूया बेसनचे लाडू, ते पण एकदम हलवाई टाईपचे. त्यासाठी आधी मी एका भांड्यामध्ये खूप सारी साखर, पाणी ॲड केलेलं आहे. हलवाईसारखे बेसनाचे लाडू होण्यासाठी आपण साखरेचे तगार बनवून घेणार आहे, म्हणजे भरड अशी साखर आपण तयार करून घेणार आहोत. इथे मी पिठी साखर वापरलेली नाही आहे, कारण मला बेसनाचे लाडू असे हलवाईसा टाईपचे, म्हणजे असे त्याचे कण आपल्या दाताखाली आले पाहिजेत, त्यानुसार पाहिजे असतात. म्हणून मी ही तगार बनवते नेहमी. आता यामध्ये आपण साजूक तूप ॲड करूया, म्हणजे ते साखरेचे दाणे असे मोकळे होतील आणि ते जो पाक बनतो तोही घट्ट होईल, जेणेकरून आपली तगार प्रॉपर अशी भरड साखर आपल्याला बेसनाच्या लाडूसाठी उपयोगी पडेल. भरपूर वेळ तुम्हाला हे ढवळायचे आहे. पाक तो घट्ट होत राहील आणि बघा तुम्ही हळूहळू तगार माझी रेडी होत आहे. खूप मेहनत लागते बरं का. आता मी परत एका भांड्यामध्ये थोडंसं तूप आणि थोडे ड्रायफ्रूट सॉटे करून घेत आहे, जेणे त्याचं क्रंचीनेसपणा येईल आणि आपल्या दाताखाली ते लाडू खाताना येत राहील. आता त्याच भांड्यात थोडंसं तूप टाकून आपण बेसन खूप वेळ परतून घेणार आहोत, जेणेकरून त्याचं उग्रवास निघून जाईल आणि तो चांगला शिजेल आणि खाताना कोणाला त्याचा त्रास होणार नाही. काहींना बेसन कच्चं राहिलं किंवा नीट भाजलं गेलं नाही म्हणून त्रास होतो, पोट बिघडतं. पण माझ्या अशा प्रकारे केलेल्या लाडूमुळे अजिबात कोणाला कसलाच त्रास होणार नाही. बेसन अगदी आपल्याला मंद आचेवर खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. तो थोड्या वेळाने त्याचा रंगही बदलेल. वरून त्याचा जो स्मेल असतो, सुवास असतो, तोही छान येतो, म्हणजे पूर्ण घरात असा घमघमाट येणार आहे, जसं आता सुरू झालेला आहे. थोडं परत मी तूप ॲड केलेलं आहे आणि बघा आपला बेसन थोडा चांगला भाजून झालेला आहे. अजून तो मी परतवत आहे. छान असा कलर आलेला आहे. थोडेसे पाण्याचे शिंपडे केलेले आहे, जेणेकरून तो अजून मोकळा होईल बेसन आणि असे दाणेदार आपल्याला बेसन मिळेल. बघा किती छान कलर आलेला आहे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण सगळे भाजलेला बेसन आणि तगार मिक्स करून घेणार आहोत. तगार एकदम नाही टाकायची, थोडी थोडी मिक्स करायची, म्हणजे ते सगळे सारण एकजीव होईल. बघा मी कसे प्रकारे केलेलं आहे. छान असे ड्रायफ्रूट्स पण दिसत आहेत. आता आपण हळूहळू एक एक लाडू वळायला घेऊया. बघा हा माझा पहिला लाडू, वरती मनुका लावलेला आहे. छान आहे ना, दाणेदार दिसतोय, असा सुरेख एकदम. खायला सुद्धा असा चविष्ट आहे, हेल्दी आहे, लहान मुलांना प्रचंड आवडतो. नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला तो कसा आवडला. हा माझा लाडोबा, ज्याला खूप लाडू आवडतात, पण लाडू पहिल्या आधी बाप्पाला दाखवायचे नियम आहे.